एक्झॅक्टली किती वेळ लागणार आहे मला सांगाल तुम्ही? अर्जन्सी आहे म्हणून तुम्हाला कॉल केलाय ना, यायला पाहिजे तुम्ही आत्तापर्यंत. 5 की 3 मिनिटात पोहोचा इकडे, कळलं? येतात डॉक्टर. अजून 3 मिनिटं. सारंगला जो काही त्रास झालेला मी बघितला ना, मला कसं तरीच व्हायला लागलं. अचानक का झाला असेल असा त्रास? तेच तर मला कळत नाहीये. सावली इथे आहे म्हटल्यावर त्याला खरं बरं वाटायला पाहिजे, पण एक्झॅक्टली उलटच होतंय. त्याला अजून त्रास व्हायला लागलाय. डॉक्टर आले की मला कळ. हं, मी काम कंप्लीट करू. पण कुठलं काम? वहिनी, सारंग त्याला खूप त्रास होतोय, तर आपण त्याला ऍडमिट करूया ना. नाही बबलू, ऐक. डॉक्टर पोचतात, त्या काय म्हणतात ते बघू आधी. जा त्यांना घेऊन ये. आले डॉक्टर आले, मी यांना कळवते. काय झाले त्या सारंगला? ते सारंगला श्वास घ्यायला त्रास होतोय. तुम्ही चला या. हे बघा, पेशंट जवळ गर्दी करू नका. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. आणि मुलांना बाहेर घेऊन जा प्लीज. अबीर, ओवी, चला माझ्यासोबत बाहेर. नाही, मी कुठेही जाणार नाही. माझ्या बाबाला सोडून मी इथेच थांबणार. असं नाही करायचं. मला सांगा, बाबाला त्रास झालेला चालेल का तुम्हाला? नाही ना, मग चला. डॉक्टरनी काय सांगितलंय, गर्दी करायची नाही. नाही ते उठा, चला. ओवी, उठ, जा पटकन. याला त्रास का होत होता? म्हणजे त्याला श्वासच घ्यायला त्रास होत होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पुन्हा त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजन द्यायला लागेल, इतकंच. मग त्यासाठी ॲडमिट करावं लागेल की आपण घरातून सगळं ॲडमिनिस्टर करू शकू? घरीच ठेवलं तरी चालणार आहे. मी हॉस्पिटलमधून एका नर्सला पाठवते. चालेल. इतका वेळ काय चाललाय? हॉस्पिटलाइज करायचं असेल तर लवकर डिसिजन घ्यायला. एक मिनिट. डॉक्टरांनी सांगितलं आत कोणी गर्दी करायची नाहीये. काय म्हणाले डॉक्टर? हॉस्पिटलाइज करायचंय की नाही त्याला? हे काय अजून काय ठरलं नाहीये. डॉक्टर बोलले की गर्दी करू नका. त्यांना झोपायला घेऊन चाललोय. आलोच. चल. तुला काय वाटतं राजकुमार? सारंग वाचेल काय तो? नाही म्हणजे त्याचं नशीब तरी चांगलं आहे बाबा. इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून पण बाहेर आलाय तो. देवाची कृपा आहे. तो वाचला पाहिजे. त्याला काही होता कामा नाही. देव अजून किती परीक्षा घेणार आहेस रे माझी? मला मान्य आहे माझा श्वास तुझीच देणे, पण माझा जीव तर सारंगमध्ये अडकलाय ना. ते जर व्यवस्थित नसतील तर मी कशी जगणार? तुला आठवतंय जेव्हा जेव्हा सारंगवर संकट आली तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागायला आले आणि तू मला कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाहीस. नेहमी माझी मदत केलीस, मला वाट दाखवलीस. मग आता का असं शांत बसलायस तू? त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट नाही केलंय रे. नेहमी माणुसकीने वागलेत. नेहमी दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून जाणारा माणूस आज स्वतः अंथरुणाला खिळून पडलाय आणि तू काहीच करत नाहीयेस. तू आजपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा होतास ना, मग आत्ता पण राहा ना देवा. हवं तर माझं आयुष्य त्यांना दे, पण त्यांना लवकरात लवकर बरं कर प्लीज.